मी गरीब आहे, मला भिकारी समजू नका. माणसांनो, तुम्ही मेल्याच्या नंतर तुमच्या प्रत्येकाच्या घरावर ही परिस्थिती येऊ शकते. कोणता मित्र, पुढारी, गण, गोत्र कोणी कोणाचं नसतं जगामध्ये. गरीबाला उपकाराची जाणीव असते सज्जनाओ. श्रीमंताच्या घरी राबण्यापेक्षा गरीबाच्या घरी राबा. श्रीमंताच्या घरी राबले ना, येईल 100 रुपयाचा आयर करून चालला जाईल, पण गरीबाच्या घरी तुम्ही राबा, साला भांडे धुतल्याशिवाय जात नाही. कारण गरीबाला सगळ्यात जास्त जाणीव असते. हा अनुभव तुम्ही तुमच्या जीवनात पाळा. लक्ष देऊन ऐका पूर्वी बरं का. आता शिवभक्ती करणारी एक बाई होती. अत्यंत मनापासून तिने भोलेनाथांची भक्ती केली. पण देव बी काय परीक्षा घेतो काय माहिती. जो चांगला वागतो त्यालाच संकट, त्यालाच संकट. पण बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेव जा, किती बी मोठं संकट आलं तर देवाला सांगू नका की आमच्यावर मोठं संकट आलं. त्या संकटाला सांगा, आमना देव गण मोठा आहे, तुला जिथली ताकद होती ती लाव, आमना बोले बाबा बरोबर करली, असं तुम्ही म्हणा. बघा तुमच्याला बोले बाबा मदत करतो का नाही. मागे फिरू नका, मागे नका फिरू. अजिबात घाबरायचं नाही, अजिबात नाही. भोले बाबा कधी कधी परीक्षा गेली. या बाईची घेतली बघा. मस्तपैकी एक मुलगा एक मुलगी. 5 वर्षाचा मुलगा आणि 7 वर्षाची मुलगी. नवरा चांगला होता, मस्त 3 ताली बिल्डिंग होती. बाई रोज उठायची, भोलेनाथांची भक्ती करायची. श्री शिवाय नमस्तुभ्यम. कुठं बी कथा असली, कुठं बी कीर्तन असली का बाई पुढे असायचे. आणि अशी लबाड भक्ती नाही केली त्या बाईने, खरी भक्ती केली. खरी भक्ती कशी असते महाराज? खरी भक्ती अशी असते, कथा ऐकल्याच्या नंतर जी बाई कधी खोटं बोलत नाही, जी बाई कधी निंदा करत नाही, जी बाई कधी याच्या मुलीला पाप लावत नाही, जी बाई कधी याच्या मुलाला वाईट म्हणत नाही, आणि जी बाई कधी वाईट ऐकत नाही आणि कोणाची निंदा करत नाही, अशी जी बाई असते ती खरी भक्त असते. कथा ऐकल्यावर ज्या बाईच्या डोक्यात बदल पडला तिच्यावर देव कृपा करतो. फक्त ऐकायचं म्हणून ऐकू नका. कारण जे तुम्ही ऐकताय हे भोलेनाथ बघतोय की मनोज महाराज लोकांना काय सांगतोय. आणि जर लोक ऐकत नसतील मग त्रिशूल आहे. सोपं नाही ते. देवाला अजिबात मूर्ख समजू नका, अजिबात नका. तुम्ही स्वप्नात काय विचार करता हे बी त्याला कळतं. निष्पाप जीवन जगा, 100% कल्याण होईल. मग या बाईने खूप चांगली भक्ती केली. काय माहिती काय झालं, एक दिवस तिच्या नवऱ्याची संगत बिघडली आणि एक दिवस नवरा थोडी टाकून घरी आला. शिवरात्रीचा दिवस होता. रात्री 12 वाजेपर्यंत बाईने वाट बघितली. हे तर कधी वेळ करत नाही, पण पहिल्यांदाच दारू पिऊन आला. आणि बाईने विचारलं, तुम्ही पिऊन आलेत ना? पहिल्यांदा नवरा जेव्हा दारू पितो तेव्हा तो घाबरलेला असतो. आतेने पिवाव, सकाळी पिवाव, सोड दिसू तुनी शपथ. बाईचं हृदय किती बघा ना. तिच्या माईचा उद्धार केला, बापाचा उद्धार केला, तिला मारलं ठोकलं, पण नवऱ्यान कधी इतकं म्हटलं नाही मी आतेने करा बरं का. सगळं विसरून जाते. काय प्रेम असतं बाईचं. 1 वेळा 2 वेळा 3 वेळा परत परत तेच. बाईच्या लक्षात आलं, तात्काळ ऍक्शन घेतली पाहिजे. दारूसाठी कोणतंच औषध नाहीये, दारूसाठी फक्त मनाचं औषध आहे. मी राजपूत आहे, मी क्षत्रिय आहे, मी आजपासून प्रण घेतो. काय त्यात ताकद आहे दारूची. दारूचं अधिराज्य माझ्यावर नाही, माझं अधिराज्य मला आजपर्यंत प्यायची होती, मी पिली, याच्या पुढे मी पिणार नाही. तिने काय लायकी झाली ती मन पाहिजे लागी ती, असं हुकूम असला पाहिजे तिच्यावरती आपला. बाई म्हणे चला आपल्या गावात कथा चालू आहे. माणूस तसा चांगलाच होता आणि मला असा अनुभव आहे, मला जरा माफ कर जा. पण कधी कधी असं वाटतं ना पेनारा चांगला, कारण त्या खरं बोलतात आणि काही माडा घालीन सुद्धा लबाड बोलतात. आई मला खटकस. आणि आला तो कथेला बसला बिचारा. पण आमच्या महाराज लोकांना काय धंदे माहितीये का. एखादा दारू पिलेला माणूस कधी स्टेजवर आला, नका नका मला वास येतो, तू मरीजाशी का त्या तो पेले तरी मनी राहणार, तू वाचलीन कस काय मरीजाशी महाराज. अरे
चांगले तर सगळेच आहे, चांगल्यांना चांगलं बनवणं हा काही धर्म नाहीये. पण जर एखादा दारुडा असेल, एखादा जर बेवडा असेल, एखादा जर मांसाहार खाणारा असेल आणि त्याच्या मनात जर आलं असेल की महाराज मला दारू सोडायची, तर महाराजांनी त्याला जवळ घेतलं पाहिजे, त्याच्याशी बोललं पाहिजे. कारण त्याची दारू सुटली तर त्याचा परिवार सुखात जाईल. आमचे लोक लक्ष घालत नाही, फक्त टीका करणार. दारू वाईट असते, दारू वाईट असते, अरे वाईट असते. दारूवर बोलायला अधिकार त्याला आहे ज्याने त्याच्या जीवनात कोणाची तरी दारू सोडवलेली आहे, त्याला अधिकार आहे बोलायचं. नाही तर नाव नका ठेवू. त्यांच्या डोक्यात काय टेन्शन आहे ते काढा, त्यांच्या अंतकरणात काय भरलंय ते काढा, मग त्यांना अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. माऊली म्हणतात पसायदानामध्ये, जे खडांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मरती वाडो, भूता परस्पर जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांशील तो ते लाहो प्राणी जात. किती गोड बोलतात माऊली. चला कथेला. आला तो कथेला बसला. 2 वर्षापासून तो खूप त्रास देत होता. आणि पिणाऱ्याची फक्त बायकोच दुःखी नसते तर ते मुलं बी दुःखी असतात बिचारे. बाप घरात आला कसे ते थरथर करतात. आणि लोक म्हणतात तो दारू पेले, त्याला शेण खाऊ घालावर खास खातो. आणि जर त्याने शेण खाई लिहिलं, मी सांगसू याने खरंच दारू पेले, त्याला ते समजी ना काय खाई राहणं, बोलांनी समजी राहणं. आमच्या गल्लीमध्ये एक होता, आता माझा पेशात वकिलीच आहे. त्याला म्हटलं मी अशा केसमध्ये अंदर टाकून देईल तुला, तुम्ही दारू ते सुटी पण तुला अख्खं घर बरबाद व्हायचे. एवढाच शब्द डोक्यात घेतला आणि 2 वर्ष झाले त्या माणसाने अजून बी दारूच्या थेंबाला हात लावला नाही. का? कारण त्याने एक शब्द लक्षात ठेवला, मन जर घरदार बरबाद होत असेल तर मग काय कामाचं ते पाणी. याला म्हणता माणुसकी, याला म्हणता पुरुषार्थ. तो कथेमध्ये आला बसला, एकच शब्द ऐकला, एकच शब्द, अरे जाम पर जाम पीने से क्या मजा, रात को पियोगे सुबह उतर जाएगी, एक बार हरि नाम का प्याला पी कर तो देख बंदे तेरी जिंदगी सवर जाएगी. एकच शब्द घरी घेऊन गेला माणूस, एकच शब्द, एकच शब्द. आणि त्याने दारू बंद केली. 4 महिने सुखात निघून गेले. काय आनंद झाला त्या बाईला, काय आनंद त्या मुलांना. 1000 रुपयाची दारू पिणारा आता मुलांसाठी सफरचंद आणत होता, केळी आणत होता, आईस्क्रीम आणत होता, बायकोला साडी आणत होता, फिरायला जात होते. काय आनंद आहे. हा आनंद परत भेटत नाही. आणि मग त्याने शेतामध्ये ऊस लावलेला होता आणि ऊसाला पाणी देण्यासाठी बायकोकडनं बॅटरी घेतली आणि निघून गेला ऊसाला पाणी द्यायला. ऊसाला पाणी देता देता, मी सांगतोय परत लक्ष देऊन ऐकता, कोणता दिवस काळाचा गाळा बसा सांगता येत नाही. ऊसाला पाणी देता देता अंधकार होता आणि अतिशय ऊसामध्ये जात असताना ऊसाला पाणी लावलं आणि त्या ऊसाच्या तो बांधावरती बसला. काय त्याचं नशीब खराब होतं काय माहिती. पाण्याबरोबर एक काळा असा साप त्या पाण्याबरोबर वाहत आला आणि याच्या पायाजवळून साप गेला आणि याने थोडा पाय झटकला आणि त्या पाय झटकल्यामुळे त्या सापाने त्याच्या पायावरती 2 वेळा असा जोरात दंश केला. याने बॅटरीक लावून बघितलं तर काय फार मोठा साप होता. याने विचार केला, जर या ऊसाच्या शेतात जर मी मरून पडलो तर 3 दिवसापर्यंत माझं प्रेत सुद्धा कोणाला सापडणार नाही. तसाच उठला, पडत 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 घरापर्यंत कसा तरी पोहोचला. दरवाजा वाजवला. बाईने दरवाजा उघडला. याचे डोळे पांढरे झाले होते, तोंडामध्ये फेस होता. बाईला शंका आली, परत दारू पिली ना तुम्ही? अहो तुम्ही कथेत ऐकला होता, मुलांची शपथ घेतली होती मी दारू पिणार नाही, आज परत दारू पिली. त्याने बॅटरी बाजूला ठेवली, हात धरला, आज दारूने पिलोय, साप चावलाय, मला माहित नाही मी किती वेळ जगेल, मुलांना बोलव. बाळू, घरातला मुलगा मुलगी धावत आले. तोंडामध्ये फेस बघितला, ते डोळे पांढरे बघितले, मुलगीने हंबरडा फोडला. 8 वर्षाची पोरगी, 6 वर्षाचं ते लेकरू. बापाने त्यांना जवळ घेतलं. फक्त विचार करा, त्या मुलाला जवळ घेतलं. मुका घ्यावं वाटतोय, घेऊ शकत नाहीये. आणि मग आठवले दारूमध्ये गेलेले दिवस. माझं लेकरू माझ्या मांडीवर बसायचं, मी याला हाकलून द्यायचो. माझी मुलगी माझ्याजवळ शाळेतली वही दाखवायला आणवायची, तर वही चुल्यात फेकून दिली होती मी एकदा. माझी बायको मला बोलायला आली तर तिच्या कानपट्यात काय मी
आज मरणाच्या दारात उभा होता तो, लेकराला जवळ घेऊ शकत नाही, मुलगीशी बोलू शकत नाही, तोंडातला शब्द निघत नव्हता, रक्ताच्या गाठी झाल्या मेंदूमध्ये, कारण विष पसरलेलं होतं. बाईला त्याने सांगितलं, काळजी घे, काही चुकलं असेल तर माफ कर बेटा. बोलता बोलता तोंडातले शब्द तोंडात राहिले आणि डोळे तसेच पांढरे आणि गतप्राण झाला तो. बाईने रडता रडता त्यांचे डोळे झाकले. 6 वर्षाचा मुलगा, 8 वर्षाची मुलगी डडा रात्रभर रडले बिचारे. सकाळी भाऊबंदकीच्या लोकांनी ते प्रेत उचललं, स्मशानामध्ये झाडलं, घरामध्ये फोटो लावला. 13 दिवस निघून गेले. 14व्या दिवशी घरामध्ये किराणा नव्हता, पीठ नव्हतं, कमाई नाही, होत्याचं नव्हतं झालं. माणसांनो, तुम्ही मेल्याच्या नंतर तुमच्या प्रत्येकाच्या घरावर ही परिस्थिती येऊ शकते. कोणता मित्र, पुढारी, गण, गोत्र कोणी कोणाचं नसतं जगामध्ये. आणि एक दिवस एक मोठी गाडी त्या घराजवळ आली. ताई, हा बंगला विकलेला आहे बरं का तुमच्या नवऱ्याने, आम्हाला लवकर खाली करा. हा शेठजी, हा बंगला जरी विकलेला आहे पण माझे लहान लहान मुलं आहे, मला काहीच जमणार नाही, मी कुठं जाऊ सांगा ना यांना घेऊन. शेठजी चांगला होता, आमच्या घरामध्ये राहणार का तुम्ही? बाईने सांगितलं, शेठजी तुमच्या घरी राहील पण गाव चांगलं नाही आहे, गाव विचार करेल, एवढी तरुण बाई या घरामध्ये राहते, लोक पाप लावतील शेठजी मला. मग मला तुमच्या घरी धुणं भांडं करायला ठेवा आणि तुमच्या घराच्या बाजूला 4 बाय 4 पत्राची खोली बांधून द्या, फक्त माझे पोरं लहानचे मोठे झाले का मी कुठं बी घेऊन जाईल. 4 बाय 4ची खोली बांधली, धुणं भांडे करायचे तिच्याच घरामध्ये. आता ती दुसऱ्याचे धुणं भांडे करते. काय दिवस, कशामुळे? एक निर्णय चुकीचा. एक दिवस लग्नपत्रिका आली, शेठजींच्या मुलाचं लग्न होतं. शेठजीने सांगितलं, शोभाताई लग्नाला ये बरं उद्या. हो शेठजी येते. लग्नाच्या गाड्या लग्नामध्ये थांबल्या. सकाळचे 7:30 वाजलेले होते आणि शोभाताई रडत बसलेली होती. मुलगी झोपेतून उठली. का रडते आई? अगं लग्नाला जायचंय. मग जा ना. साडी नाही घालायला आणि अशी फाटकी साडी घालून कसं काय जाऊ? मुलगी तशीच उठली, तोंडबीत न धुता डायरेक्ट गावात गेली. तिच्या मैत्रिणीच्या आईच्या रावण्या पाहुण्या केल्याने एक साडी मागून आणली. आई हे घाल जा. आईने मुलीचा मुका घेतला, डब्यातून 20 रुपये घेतले, आपल्या पदराला खोचले आणि अंगणामध्ये गाडी उभी होती, त्या गाडीमध्ये जाऊन बसायला लागली. श्रीमंताच्या बायांनी बसून दिलं. गरिबी माणसाला सगळं शिकवते हो, सगळं शिकवते. ड्रायव्हर दादा, शेवटची गाडी बसू द्या ना हो, भाडं आहे ना तुमच्याकडे? खोटं बोलली. हो भाडं आहे ना, बसू द्या फक्त. मागच्या दरवाजा ताकदीने उघडला आणि सगळ्या श्रीमंताच्या बाया चपला ठेवून बसल्या होत्या टायरावर. त्या टायरावर बसली ती बाई. तितक्यात लहान लेकरू पडत आलं. मम्मी मी येऊ का? बेटा मला जागा नाही रे. थांब. मुलाने खिशातून एक कचकडीची थैली काढली, आईच्या हातात दिली. येताना जर पंक्तीत काही असेल ना जिलेबी वगैरे तर मला आण जोगाई. तसाच दरवाजा लावला. 4 घंट्याचा प्रवास. श्रीमंताच्या बाया कोणी इकून लाट टोचत होतं, कोणी तिकून लाट टोचत होतं. तसाच रडता पदर तिने तोंडामध्ये घातला. 2 तासाने गाडी थांबली. सगळ्या बाया नाश्ता करायला उठल्या, पण हिच्याकडे 20 रुपये होते ते बी तिला आहेर करायचा होता. भाडं द्यायला पैसे नाही, गाडीत हात डबल बसू देणार नाही, शिव्या घालेले माहीत होतं. पण लग्नाला गेली नाही तर मग मला कामावून काढून टाकतील. त्या माणसाचे उपकार आहे आमच्यावर. गरीबाला उपकाराची जाणीव असते सज्जनाओ. श्रीमंताच्या घरी राबण्यापेक्षा गरीबाच्या घरी राबा. श्रीमंताच्या घरी राबले ना, येईल 100 रुपयाचा आहेर करून चालला जाईल, पण गरीबाच्या घरी तुम्ही राबा, चला भांडे धुतल्याशिवाय जात नाही, कारण गरीबाला सगळ्यात जास्त जाणीव असते. हा अनुभव तुम्ही तुमच्या जीवनात पाळा. 4 घंट्याच्या नंतर ती गाडी थांबली. बाई उतरली. सगळ्या बाया कोणी नातेवाईकांच्या घरी गेलं, कोणी कोणाच्या घरी गेलं आणि हिच्या डोक्यामध्ये फक्त भोलेनाथांचं नाव होतं की हे भोले बाबा, हा काय दिवस आणला तू आमच्यावर. तशी स्वयंपाकाकडे गेली आणि कांदे बटाटे कापायला लागले. स्वयंपाकवाल्याने विचारलं, कोण आहे? आमच्या भाऊसाहेबाचं लग्न आहे. गरीबाची जाणीव लक्ष देऊ नाही का?
बाईने स्वयंपाक करू लागला. 4 वाजेला लग्न लागलं, 5 वाजेला पंक्ता बसल्या. भूक लागलेली होती, पंगतमध्ये बसली. कोणतीच बाई शेजारी बसू देत नव्हती. जिथं बसले तिथून उठवल्या जात होतं, जिथं बसले तिथून उठवल्या जात होतं. काय करू आता? उठवत 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 शेवटी मंडपाच्या बाहेर आली. बाजूला शेणाचा ढिगारा पडला होता. आता इथं तरी बसू द्या. तशीच मांडी मारायला जागा नव्हती, तशीच उकड बसली. 2च घास खायचे होता, बसू द्या. हो, मी गरीब आहे, मला भिकारी समजू नका. पान तसंच घेतलं. तिच्या पानावर 2 जिलेबीचे तुकडे पडले, वरण बट्टी. आणि हिला मुलाची आठवण आली. मायला कसं काय जेवण जाईल? आणि तिने आपल्या पदराची खोचलेली ते कचेकडीची थैली खोडली, इकडे तिकडे बघितलं आणि ते 2 जिलेबीचे तुकडे तिने त्या पन्नीमध्ये टाकल्या. बरोबर वाढणाऱ्याने सांगितलं, अय ताई, आतापासून थैल्या भरू नको. आणि मग बाई बोलली, शेजारचे म्हणून सांगत होती मी, आई भिकारींला ते बटाडू नका. तसेच 2 तुकडे काढले. दादा बोलू नका हो. पानावर ठेवले, तशीच उठले. कसं काय जेवण जाईल तिला? गाडीमध्ये जाऊन बसली. 7:30 वाजेला गाडी भरली. 11:30 वाजेला गाड्या घरी परत आल्या. उतरली तशीच पत्राचा दरवाजा वाजवला. मुलगीने दरवाजा उघडला. हिच्याकडे 20 रुपये होते. पदराला खोसलेले 2 बिस्किटचे पुढे तिकडनंच घेऊन आली होती. दरवाजा उघडला. पदराला खोसलेले 2 बिस्किटचे पुढे एक मुलाच्या हातात दिला, एक मुलीच्या हातात दिला. शेजारच्या बाईची साडी असल्यामुळे ती बदलून टाकली, स्वतःची फाटलेली साडी घातली, पलंगावर बसली. आणि आता रडणं काही आटपलं गेलं नाही. धडा धडा रडायला लागली. तोपर्यंत तर मुलाने बिस्किटचा पुडा फोडला, गिल्लासात पाणी घेतलं, खायला लागला. 4-5 बिस्किटं खाऊन गेला. आणि रडण्याचा आवाज आला. आणि मुलीने थोडा दिव्याचा तो आस वाढवला. आईचा चेहरा बघितला तर आई ढळाढळा रडत होती. मुलगी आईजवळ गेली. मा, कोणी काही बोललं का ग? तू जेवण नाही केलंय ना? आणि मग मुलाचंही लक्ष गेलं. मुलगा तसाच उठला. मुलाने 2 बिस्किट हातात घेतले, पाण्यामध्ये बुडवले. मा घे. आईच्या डोळ्यातलं पाणी काही थांबत नव्हतं. मुलाला जवळ घेतलं, मुलीला जवळ घेतलं. तुम्ही खा बाळांनो, असं म्हणून ती बाई झोपी गेली. सकाळी 4:30-5 वाजेला उठणारी आई 7 वाजले तरी अजून उठलेली नव्हती. मुलगी झोपेतून उठली. माझी आई तर इतका वेळ झोपत नाही. आई, अय आई, हात लावला आणि आईची मान वाकडी झालेली होती. विचार करून करून तिला अटॅक आला आणि रात्रीमध्येच ती आई त्यांना सोडून निघून गेलेली होती. लहान लहान मुलं आता उन्हात आलेले होते. आणि मग आता आई ती आई शेवटी. आई निघून गेल्याच्या नंतर जीवनात काही शिल्लक नाही. पोरांनो, हे देव धर्म ह्या ह्याच्या मोठ्या मोठ्या गोष्टी नाही, सगळ्या बाजूला ठेवा आणि फक्त आज रात्रभर विचार करा, तुमची जर माई मेली तर जीवनात काय शिल्लक आहे. आणि मग त्या नारायण सुर्व्यांच्या 4 पदं आणि कथेची समाप्ती. मला माफ करता उशीर झाला असेल तर. अंबरुन 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 वासरले साठे जवागाय, तवा मले गाई म्हणजे दिसती माझी माय, दिसती माझी माय रे. दिसती माझी माय रे, दिसती
कोट्या काट्या कोट्यालाही तिचे मानतनले पाय तव्हा मले काट्यामध्ये दिसली माझी माय दिसली माझी माय रे आभारून वसराले छाटली जेव्हा गाय तव्हा मले काट्यामध्ये दिसली माझी माय रे दिसली माझी माय शिक्षण आता घेऊ दे हाती काम बाप माया लोट मागे मोठे नवे डोंगर बस झालं शिक्षणाचा देव हाती शिकून शाळा शिकून शाळा शिकून शाळा कुठं मोठा मास्तर होणार हाय तवा मले मास्तर मध्ये दिसते माझी माय दिसते माझी माय रे भरल्या डोळ्या कधी पाहिल दुधावरचे साय तवा मले साई मंदी दिसली माझी माय हरे अमरुण वसराले छाटली जेव्हा गाय तवा मले तिच्यामध्ये दिसली माझी माय दिसली माझी माय शेवटचा अंतरा इथं बसलेल्या सगळ्या आयांसाठी सगळ्या मुलांकडून पोरांनो बसा तुमच्या आईजवळ एकदा आणि म्हणा तिला म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी ओटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझ्या पोटी म्हणून म्हणतो आनंदाने भरावी तुझी ओटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझ्या पोटी म्हणून म्हणतो आनंदाने भरावी तुझी ओटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझ्या पोटी तुझ्या चरणी ठेवली
अपने माता पिता की जय हो। उमापती महादेव की जय. आता झाकी येईल. ती झाकी आल्याच्या नंतर तुम्हाला तिचं वर्णन सांगतो. येऊ द्या. मेरे भोले ओ भोले मैं काशी नगरिया मेरे भोले ओ बम भोले मैं काशी नगरी आया हूँ. मेरे भोले ओ बम भोले मैं काशी नगरिया सुना है हमने वो बोले तेरी काशी में मोती है. उसी मोती को पाने को मैं काशी नगरी आया हूँ. या ठिकाणी जे बसलेले आहेत काळे कपडे घालून हे रावण आहेत. रावणाने फार मोठी भोलेनाथांची तपश्चर्या केली. रावणाचा मंत्र बघा किती गोड आहे. तुम्हाला असं वाटेल की खरंच आपण ब्रह्मांडात गेलेलो आहे. या भोलेनाथांनी रावणाला उठवलं. रावण उठून उभे राहिले. दंडवत केला. हे भोलेनाथ, कोटी कोटी धन्यवाद. तुम्ही या रावणाला तपश्चर्येसाठी भेटायला आलात. खूप खूप धन्यवाद. भोलेनाथांनी सांगितलं रावणाला की मी तुझ्यावर प्रसन्न आहे. बोल तुला काय पाहिजे. रावणाने सांगितलं मला काहीच नकोय. मला तुम्ही हवे आणि तुम्हाला माझ्यासोबत लंकेमध्ये येऊन राहावं लागेल. भोलेनाथांनी ते ऐकलं आणि भोलेनाथांनी सांगितलं की हे कसं शक्य आहे. मी कैलास पर्वतावरती राहणारा, मी लंकेत नाही येऊ शकत. रावणाने सांगितलं मला काही माहित नाही, तुम्हाला माझ्यासोबत यायचं आहे. आणि ते गणपती बाप्पाने ऐकलं. आता हे जे उभे आहेत हे गणपती बाप्पा आहे आणि हे एका गोपाळाचं रूप घेऊन आलेले आहेत. कारण गणपतीच्या रूपाने आले असते तर रावणाला समजून गेलं असतं. मग भोलेनाथांनी सांगितलं रावणाला की मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही, पण मी तुला माझं एक ज्योतिर्लिंग देऊ शकतो, माझं एक तुला मी चिन्ह देऊ शकतो, माझा एक अंश देऊ शकतो. आणि मग भोलेनाथांनी रावणाला पिंड दिलेली आहे. रावणाने ती पिंड घेतली आणि भोलेनाथाने सांगितलं हे रावणा, ही पिंड
डायरेक्ट लंकेत घेऊन जा, कारण ही पिंड ज्या ठिकाणी जमिनीला स्पर्श करेल त्याच ठिकाणी ती राहून जाईल. रावणाने विचार केला, ठीक आहे मी घेऊन जातोय. आणि मग शेवटी रावण हा आपलं ते भोलेनाथांचा आत्मज्योतिर्लिंग घेऊन आता लंकेकडे निघाला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आता गणपती बाप्पाने मनातल्या मनात विचार केला, मी माझ्या वडिलांना कुठंच जाऊ देणार नाही. आणि शेवटी रावण हा चालता चालता त्याचं पोट जरा फुगलं आणि त्याला लघुशंकेची इच्छा झाली. त्याने इकडे तिकडे बघितलं, आता पिंड मी खाली तर ठेवू शकत नाही. मग गोपाळाने जो गणपती आलेला होता तो म्हणे मी त्याच्यासाठी चाललोय. आणि रावणाचं त्यांचं लक्ष झालं, ए गोपाळ तिकडे ये, मी पिंड पकडतो का थोडा वेळ. तो म्हणे मी त्याच्यासाठी झालोय. ते पिंड घेतले आणि रावण लघुशंकेला निघून गेले. आणि गणपती बाप्पाने ती पिंड खाली ठेवून दिली. खाली ती चौरीच्यावर ठेवा, चौरंगावर. आणि गणपती बाप्पा निघून गेले. कारण भरपूर वेळ लागला रावणाला यायला. आणि रावण परत आले. ओम नमः शिवाय. पिंड बघितली, बापरे खाली. आणि आता उचलण्याचा प्रयत्न करताय. पिंड काही उचलल्या जात नाहीये. त्यांनी पुरी ताकद लावली रावणाने, पण पिंड काही उचलल्या गेली नाही. पिंडीला ताकद लावतायत ते. आणि मग रावणाने केलं धोका. भोलेनाथ भोलेनाथ परत प्रगट झाले. काय, ओ मी तुम्हाला लंकेत घ्यायला आलो होतो, घेऊन जायला, तुम्ही इथं. भोलेनाथांनी सांगितलं, मी तुला आधीच सांगितलं होतं की लंकेत जाईपर्यंत मला जमिनीचा स्पर्श होऊ देऊ नको. आणि शेवटी तुम्हाला खाली ठेवून दिलं. आणि रावणाने ज्या ठिकाणी ती पिंड ठेवली त्या ठिकाणी वैद्यनाथ परडी ज्योतिर्लिंग म्हणून जगात प्रसिद्ध झालं. उमापती महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव. सत्य सनातन हिंदू धर्म की या ठिकाणी आपले 14 ज्योतिर्लिंगाच पूर्ण झालं. उद्या 4 सांगेल, परवा 4 सांगेल. कथेचे 2 दिवस बाकी आहे. आणि भरपूर लोक त्या कथेला चांगला प्रतिसाद देत आहे. कोटी कोटी तुमचे आभार. चांगलं काम करा. 100% तुमच्या पिढ्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही खूप प्रयत्नांनी या ठिकाणी ही कथा आकाश महाराजने जरी आयोजन केलेलं असलं तरी सगळे मुलं सगळं गाव त्यांच्या मागे असं उभं आहे. मला कोणाचं नाव माहीत नाही. त्याच्यामुळे सगळे ग्रामस्थ, लहानातले लहान आणि मोठातल्या मोठा, बाई माणसं, सगळी मंडळी या कथेसाठी सगळ्यांचं सहकार्य अनमोल आहे. तुमचे कोटी कोटी आभार. असं सनातनाचं काम मरेपर्यंत करत राहा. आणि सनातनाचा ध्वज हा तिहू लोकावरती फडकवण्याला आपल्याला फार जास्त वेळ लागणार नाही. आता हिंदू जागा झालाय. असेच जागे राहा आणि सत्कर्म करत राहा. उमापती महादेव की जय. आता काही नावं महाराज वाचून दाखवतील. आरतीचे यजमान स्टेजवरती येऊन जातोपर्यंत. रामकृष्ण हरी. आज आपल्या ह्या पावन व पुण्यनगरीमध्ये जे महायज्ञ या ठिकाणी आयोजित केलं, हरिभक्तपरायण आकाश भाऊ व त्यांचा सर्व मित्रपरिवार व समस्त ग्रामस्थ यांनी या ठिकाणी जो यज्ञ आयोजित केला, खरं तर तुम्ही सर्व खेडी ढोक ग्रामवासी भाग्यवान आहात की या पावसाच्या वातावरणामध्ये सुद्धा आपली कथा निर्विघ्नपणे या ठिकाणी होत आहे. ही केवळ तुमच्या अंतःकरणामध्ये जो शुद्ध भाव आहे भगवंताबद्दल त्याचं प्रतीक हे तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतंय. आणि या कथेचं जे यूट्यूब चॅनलद्वारे ही प्रचार होत आहे त्याचंच हे यूट्यूबला ज्यांनी बघितलं, आपले पुण्याचे पंकज भाऊ पाटील, आणि ही कथा बघितल्यानंतर, हे वातावरण बघितल्यानंतर त्यांनाही त्यांचा मोह आवरला गेला नाही आणि ते या ठिकाणी आपल्या कथेसाठी
आवर्जून खास भेट देण्याकरता या ठिकाणी आलेले. मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. आणि या ठिकाणी ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभली, हा खरं म्हणायचं झालं तर दुग्ध शर्करा योग आहे. आणि पंकज पाटील हे या ठिकाणी श्री महाराजजी यांचा सन्मान करत आहे. महाराजजी यांनी त्या सन्मानाचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि त्यांनाही विनंती करतो की त्यांनी आरतीसाठी या ठिकाणी उभं राहावं. सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात. आरती के लिए सभी भक्तजन अपने अपने स्थान पर खड़े हो जाएं। या यज्ञ सोहळ्यासाठी ज्यांनी बहुमूल्य असं सहकार्य केलेलं आहे, ही कथा जरी आकाश भाऊ यांनी या ठिकाणी आयोजित केली, तरी एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मिळविला